नामनिर्देशित नगरसेवक म्हणजे कोण? नॉमिनेटेड नगरसेवक म्हणजे कोण? तर निवडणूक न लढता थेट अधिकृत प्राधिकरणाने थेट निवडलेला किंवा नियुक्त केलेला व्यक्ती म्हणजे नगरसेवक. साधारण शब्दात सांगायचं झाल्यास जिथे मतदान करून निवड केली जात नाही तर सरकार, प्रशासन किंवा जे अधिकृत संस्था आहे थेट एखाद्या व्यक्तीचे नाव जाहीर करते त्याला नामनिर्देशित नगरसेवक म्हणतात. महानगरपालिका आणि नगर परिषदमध्ये समाजाच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती आणि अनुभवी व्यक्तींना राज्य सरकार, महानगरपालिका आणि नगर परिषद यामध्ये नामनिर्देशित नगरसेवक म्हणून त्यांची नेमणूक करत असतात. उदाहरणार्थ डॉक्टर आहे, शिक्षक आहे, नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते आहे, वकील आहे, तज्ज्ञ लोक आहे, कला आणि संस्कृतीमध्ये नावाजलेले आणि नामवंत कलाकार आहे, या सर्व तज्ज्ञ लोकांचा समावेश यामध्ये नामनिर्देशित नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती सरकार करत असतात. अधिकार यांना काय आहे तर अधिकारांमध्ये सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार या नामनिर्देशित सदस्यांना आहे. त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांना चर्चेमध्ये सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे. काही ठिकाणी मतदानाचा अधिकार या नामनिर्देशित सदस्यांना नसतो. जसं उपमहापौर आहे आणि महापौरची जी निवडणूक असतात या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा किंवा मत देण्याचा अधिकार या नामनिर्देशित नगरसेवकांना नसतो. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झाल्यास निवडणूक न लढता सरकारने थेट नेमलेला जो व्यक्ती आहे त्याला नामनिर्देशित नगरसेवक असे म्हणत असतात.